महाराष्ट्र सरकारच्या दाभाडे साहेब मला बोलू द्या। आज महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगर समाजाच्या जीवनामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। जे 70 वर्षापासून ज्या धनगर समाजाचा आरक्षणासाठीचा वनवास संघर्ष संपला आहे असं वाटतंय, आज पहिलं पाऊल आमचं पडलंय। 2 घटना आमच्यासाठी धनगर बांधवांसाठी महत्त्वाच्या झाल्यात, त्या तुम्ही बघितल्यात। एक महत्त्वाची घटना अशी झाली आहे, यशवंत सेनेच्या वतीनं जे चौंडीत आंदोलन केलं होतं त्याचा डॉक्टर सुधाकर शिंदे समिती स्थापन झाली, त्याचा अहवाल आज राज्य शासनाला सुपूर्द करण्यात आलेला आहे। उद्या तो अहवाल कॅबिनेटमध्ये घेतला जाईल आणि त्याच्यावरती 30 तारखेपर्यंत त्यांनी वेळ दिला मुख्यमंत्री साहेबांनी। ती एक आमच्यासाठी महत्त्वाची घटना झाली आहे। आज दुसरी ऐतिहासिक घटना, खिल्लारे कुटुंबाचे हे सगळे बोगस खोटे सर्टिफिकेट राज्य शासनाने रद्द केलेले आहेत। धनगर समाज आता आरक्षणाच्या दृष्टीने पुढे जातोय। ही बाब आज यांच्या डॉक्टर साहेबांच्या लक्षात आली आहे, ते भांबावलेले आहेत। ते आता जे आदेश आला तो सुद्धा बोगस म्हणतात। आता तुमच्यासारख्या अभ्यासू माणसांना जर राज्य शासनाने काढलेला आदेश हा बोगस असेल, चुकीचा असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती धनगराच्या आरक्षणाची ही जी काही आज आनंदाची गोष्ट आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती दिसते आणि चुकीच्या तुम्ही भ्रमात होता। तुम्हाला असं वाटतच नव्हतं की धनगर समाज आता पुढे जातोय, अजिबात नाही। या 2 गोष्टींना आणि तिसरी गोष्ट तुमच्या माहितीचं सांगतो डॉक्टर साहेब, परत एक गोष्ट, तुम्ही जो आम्हाला विरोध करता, तुम्ही आम्हाला विरोध का करता? तुम्हाला असं वाटतं की धनगर समाजाचा आमच्या आरक्षणात घुसतोय, अजिबात तुमच्या आरक्षणात यायचं नाही। आमचं जे आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलाय वर्गीकरण करण्याचा, त्या वर्गीकरणामध्ये आम्ही आमचं 3.5% घेऊन येतोय। तुमच्या आरक्षणाला आमचा हक्क धक्का लागत नाही। तुम्ही सुखानं आनंदानं आमचं स्वागत करा, आमच्या लढाईला साथ द्या। आम्ही तुमच्या आरक्षणात येत नाही, हे सगळं आम्हाला मिळतंय। तुम्ही अजिबात याच्यात ढवळाढवळ करू नका, खोडा घालण्याचा प्रयत्न करू नका। आत्ताची आम्हाला आनंदाचे दिवस येत आहेत, याच्यात आता म्हणजे सूर्यासारखं शुभ्र पाण्यासारखं स्वच्छ आरक्षण आम्हाला मिळणार आहे। आता कोणीच रोखू शकणार नाही, राज्य सरकार आम्हाला देणार आहे। आज राज्य शासनाची नियत आमच्याबद्दल चांगली आहे, पुढे पडलेली आहे, घेतलेला आहे। आता या आरक्षणामध्ये आम्हाला खोडा घालण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही। याद राखा, हे होळकरांच्या आणि सम्राट अशोकांच्या आमच्या नादी आमच्या आरक्षणात खोडा घाला, याद राखा। तुम्ही तुमचा अभ्यास घडणार आहे, तुम्ही त्यांचं लढाई होईल ती उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात होईल। कृपया धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका। धमक्या नाही, अशा धमक्यांना घाबरत नाही, राज्य शासनाच्या अशा धमक्यांना घाबरत नाही। अभ्यास बोगस आहे, तुम्हाला अभ्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय। धनगराच्या लोकांच्या आनंदामध्ये आपण आनंद, अरे तुमच्या ताटातला आम्ही घेतच नाही, घाबरणार नाही। गरज काय? आदिवासी समाज धनगर बांधवांना आरक्षण आहे, अनुसूचित जमाती धनगर बांधव हा त्यामध्ये आहे, आम्ही घुसत नाही, त्यांचं म्हणणं।